अहमदपूर ठाकूर विधानसभा निवडणूक 2024 अहमदपूर ठाकूर विधानसभा महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार या तालुक्याचे सुपुत्र भाग्य विधाते लोकनेते सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सन्माननीय बाळासाहेब जाधव साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माननीय शिवानंद तात्या हेगडे, महायुतीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमच्या समोर लाडक्या भावांनो, मित्रांनो, मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांच्या प्रचार सभेला येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी या मतदारसंघाच्या एकतेला, विविधतेला, संस्कृतीला, सभ्यतेला, अखंडतेला आणि या मतदारसंघाच्या इतिहासाला कधी गालबोट लागू दिला नाही. मानवाला जन्म आणि मृत्यू देणारा तो परमात्मा ईश्वर अल्लाह हा सर्वांचा एकच आहे हे आपण सर्वात आदर समजून घेणं आज काळाची गरज आहे. या मतदारसंघामध्ये एक क्रांती होणार आहे आणि या मतदारसंघाच्या क्रांतीचा जनक कोण असेल तर शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब सामान्य माणूस असेल. आज आम्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमाने या अहमदपूर ठाकूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मतदान मागत आहोत. हे मतदान कशाच्या बळावर मागत आहोत? सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या बळावर मागत आहोत. या मतदारसंघामध्ये शिक्षण सुविधेच्या माध्यमातून साहेबांनी विकास काम केला, रस्ते विकास कामाच्या माध्यमातून साहेबांनी विकास काम केला, आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून साहेबांनी विकास काम केला. या मतदारसंघामध्ये मोठमोठे उद्योग कारखाने आणण्याच्या बाबतीत साहेबांनी विकास काम केला, ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून साहेबांनी विकास काम केला, प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून साहेबांनी विकास काम केला. या मतदारसंघामध्ये पाण्याच्या टंचाईच्या बाबतीत साहेबांनी विकास काम केला. अशा असंख्य विकास कामाच्या बाबतीत साहेबांनी हजारो कोटी रुपये बजेट आणून या मतदारसंघाचा सुजलाम आणि सुफलामच्या माध्यमातून चेहरा आणि मोहरा बदलण्याचा काम जर कोणत्या योद्ध्याने केला असेल तर सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी केलेला. या बळावर आम्ही आज तुम्हाला मतदान मागत आहोत. आज आम्हाला उद्या मागून तुमच्याकडून मतदान मागण्याचा नैतिक अधिकार जर कोणाला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला, कार्यकर्त्याला सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनाच आहे. बाकी पक्षाचे नेते, कार्यकर्ते, उमेदवार हे कशाच्या बळावर मतदान मागत आहेत? या आश्वासनाच्या बळावर, पोकळ घोषणाच्या बळावर, ढोल आणि थांबाच्या बळावर मतदान मागत आहेत. या महाराष्ट्राचा आणि विकास कामाच्या बाबतीत काही संबंध नाही. हे टाइमपास म्हणून निवडणूक लढवण्याचा काम करत आहे. आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी मुंबईच्या सभागृहामध्ये आपला आवाज बुलंद करून हजारो कोटी रुपये बजेट आणून या मतदारसंघामध्ये विकास काम केला. अरे त्या नेत्याला विकास काम करण्याची जाण आहे, क्षमता आहे, दृष्टी आहे. तोच नेत्याला या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाच्या प्रत्येक जाती धर्माच्या मायबाप जनतेने मतदानाच्या माध्यमातून मुंबईच्या सभागृहामध्ये पाठवण्याचा काम आपण सर्वांनी केला. येणाऱ्या काळात सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेब या महाराष्ट्राचे 22 कॅबिनेट मंत्री पदावर विराजमान होणार आहे.
याच माध्यमातून विकास कामाची गंगा सामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला पट्टा करेल यात मात्र शंका नाही। या नागपूर चाकोरी मतदारसंघामध्ये आज काही कार्यकर्ते विविध पक्षाचे आपल्याकडे येत आहेत आणि मतदार मागत आहेत। आपण थोडा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। विकास काम करण्यासाठी कोणता उमेदवार मजबूत आहे अरे बाकी फूल आणि थापा मारत आहेत, ह्यांच्यावर विकास काम होत नाही। विकास काम करण्याचा रोकोपट्टा असेल त्या आमदार बाबासाहेब पाटील शिवाय दुसरं कोणी करू शकत नाही। आज मी तुम्हाला सांगतो, या महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी प्रत्येक जाती धर्माच्या मायबापाचा विकास कामाच्या बाबतीत त्यांनी सन्मान करून त्यांनी विकास केलेला आहे। या पेंडालमध्ये बघा, प्रत्येक समाजाचा माणूस आहे, प्रत्येक जातीचा माणूस आहे। आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी कधी जातीवाद केलं नाही, कधी कुणाला सपवण्याचा काम केलं नाही, कोणत्या एका जातीचा विकास काम केलं नाही। आमदार बाबासाहेब पाटील साहेबांनी आणि NRCच्या वेळेस मुसलमानाच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकले होते आणि विनायकराव पाटील साहेब त्यावेळेस भाजपमध्ये होते। भाजपमध्ये असताना NRCच्या माध्यमातून त्यांनी रॅली काढून अहमदपूर तहसीलच्या समोर धर्म आंदोलनाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला त्यांनी धमकावण्याचं काम केलेलं आहे। आणि आज त्यांना भाजपा पक्षाचा तिकीट मिळाल्यामुळे न्यायराजाने हातात तुतारी घेऊन आज प्रत्येक समाजाला मतदान मागत आहेत, ही दिशाभूल करण्याचं काम करत आहेत। मी माझ्या तमाम जाती धर्माच्या बांधवांना विनंती करतो, या निवडणुकीच्या माध्यमातून आज तुम्हाला काही जाती धर्माचे काही कार्यकर्ते नेते तुमच्याकडे येतील, समाजामध्ये दोष पसरण्याचं काम करतील, विकास कामाच्या बाबतीत तुम्हाला फूल आणि थापा मारतील। कृपया करून त्यांच्या फूल आणि थापाला तुम्ही पडू नका। या निवडणुकीमध्ये एखादा माणूस चुकीचा निवडून आला तर विकास कामाच्या बाबतीत 5 वर्ष जनसामान्य माणसाला कोस दूर राहावं लागेल। आज प्रत्येक व्यक्तीने आपल्या मताची ताकद ओळखली पाहिजे। या मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबांचा चिन्ह घड्याळ 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 येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून सन्माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेबाला मुंबईच्या सभागृहामध्ये पाठवण्याचं काम करा, एवढी सर्व जाती धर्माच्या बांधवाला मी कळकळीची विनंती करतो। येथे थांबतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद।